preview. कोण म्हणतो देत नाही? पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. कोण म्हणता देत नाही? कोण म्हणता देत नाही? पाणी आमच्या हक्काचं. दानवे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दानवे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पाणी आमच्या हक्काचं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी युवा नेते मान्य आदित्यजी ठाकरे साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. गेले 1-1.5 महिना आपण पाहतोय पाणी टंचाई आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र दिसत आहे. आणि तसंच 1 महिन्यापूर्वी मला अंबादासजींचा फोन आला की आदित्यजी आम्ही एक मोर्चा घेत आहोत, वेगळ्या प्रकारचं आंदोलन घेत आहोत संभाजीनगरमध्ये. ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण अनेक वर्ष कामं केली, ज्या छत्रपती संभाजीनगरची दिवसरात्र सेवा करत आलो, ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आपलं सरकार असताना मध्ये पोलिसांची घरं असतील, आपल्या शाळेचे विषय असतील, रस्त्यांचे विषय असतील, घनकचऱ्याचे विषय असतील, हे सगळे सोडवत आलो. त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही महिनाभर आंदोलन करत आहोत. प्रत्येक वॉर्डमध्ये जाणार आहोत, 90 वॉर्ड फिरणार आहोत, घरोघरी जाणार आहोत. आणि फक्त काही कार्यकर्त्यांना नाही, फक्त काही आपल्या पक्षासाठी नाही, तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. आणि पोहोचून त्यांची देखील भूमिका जाणून देणार आहोत की पाण्या प्रश्नाबद्दल आपलं काय मत आहे. मला त्याने एक शेड्यूल पाठवलं होतं. काय झालं? ठीक आहे. त्यांनी मला एक शेड्यूल पाठवलं होतं आणि त्या शेड्यूलमध्ये सकाळी काय करणार, संध्याकाळी काय करणार हे दाखवलं होतं. पण हे सगळं करत असताना साधारणपणे मी त्यांना विचारलं होतं की अंबादास दानवेजी, मी पण स्वतः येऊ का तुमच्यासोबत? मला पण उतरायचं या लढाईमध्ये, मला पण प्रत्येक मोर्चात यायचंय, सकाळचं असेल संध्याकाळचं असेल, तुझी काही पदयात्रा आहे, मला देखील यायचं आहे, मी येऊ का? आणि तेव्हाच मला त्यांनी सांगितलं, आदित्यजी तुम्ही आता येऊ नका. प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक महिला आघाडीची जी काही आपली यंत्रणा आहे ती कामी लागणार आहे. तुम्ही जे यायचं आहे ते साधारणपणे शेवटच्या दिवशी, शेवटच्या तासाला जे आपलं आंदोलन असेल ते आंदोलन त्या, तो सगळ्यात मोठा मोर्चा निघणार आहे. संभाजीनगरमध्ये जे कोणी नागरिक असतील ते आपल्यासोबत येणार आहे. आज इथे उतरल्यानंतर जे काही मी पाहतो, प्रत्येक जण मला जो भेटत आहे, मी आता रस्त्याने येत होतो, मला सगळेजण सांगतात की आदित्यजी पाण्या प्रश्नाबद्दल काहीतरी करा, आवाज उठवा, तुम्ही जो मोर्चा काढला तो योग्य आहे, आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे. कधी 10 दिवसानंतर, कधी 11 दिवसानंतर, कधी 12 दिवसानंतर, कधी 15 दिवसानंतर पाणी हे आमच्या घरी येते. बरं, पाणी जे येते ते काही पिण्यासारखं पाणी आहे का? अनेक ठिकाणी मी एकतर पाणी येते की कोकोकोला येत आहे, पेप्सी येते, हे आपल्याला कळत नाही. अक्षरशः गढूळ पाणी येते, जवळपास काळं पाणी येत आहे. ही सजा ही आपल्या छत्रपती संभाजीनगरला कशामुळे मिळत आहे, कोणामुळे मिळत आहे? संभाजीनगर शिवसेना के तरफ से लबाड़ांनो पानी दिया, इस बैनर के नीचे हम आंदोलन कर रहे हैं. इस शहर में 12-12 दिन को पानी आता है. जब हमारी शिवसेना का सत्ता थी, हम 2 दिन को 3 दिन को पानी देते थे. अभी जिस सत्ता महायुति का ये 12 दिन को पानी इस शहर में आता है, उसके खिलाफ हमने आंदोलन छेड़ा है. ये 33 दिन से आंदोलन चालू है, उसकी प्रतिक्रिया आप देख रहे हैं. शहर में 12 दिन को पानी आता है, 12. इस शहर जहाँ जायकवाड़ी में 103 टीएमसी पानी है, इस शहर को जरूरत से 3 टीएमसी पानी की है और हमको 12 दिन को पानी आता है. कितने दिन से आंदोलन
हमारा 33 दिन से आंदोलन चालू है। जनता को पानी मिलना चाहिए, इसके लिए खत्म नहीं होगा आंदोलन, कभी खत्म नहीं होगा, ये चालू रहेगा। ये आंदोलन में एक पार्ट है। अरे लबाडांना पाणी द्या। भारतीय जनता पार्टीचे सर्व त्या ठिकाणी असं वाटतं की त्यांना की आम्हीच करतो, तसं नाही आहे। देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते, त्यावर ते स्वतः मोर्चा काढला आणि त्यांनी सांगितलं 6 महिन्यात पाणी येतो। आम्ही लबाड काय म्हणतो, 6 महिन्यात पाणी येतो, पण नंतर इलेक्शन आली, 3 महिने झाले। अतुल सावेच्या इलेक्शनला आले होते, त्यावेळेस त्यामुळे 3 महिन्यात पाणी देऊ आणि 3 महिने होऊन गेले। 3 महिने होऊन गेले तरी पण मी लबाडच आहे, म्हणून लबाडांना पाणी द्या, ते काही करू शकत नाही। मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की हे सगळं घोळ चालला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी पर्यावरण पर्यटन मंत्री आणि युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी आजच्या या हल्ला मोर्चाचं नेतृत्व करतायत। खरं तर आपण पाहतोय की संभाजीकरांनी हा जो मोर्चा आजच नाही काढलाय, गेले महिनाभरापासून विरोधी पक्षनेते या ठिकाणचे जिल्हाप्रमुख सन्माननीय अंबादास दानवे साहेब आणि आमचे शिवसेना नेते खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। वेगळ्या पद्धतीनं हे आंदोलन महिनाभर संभाजीनगरामध्ये जागतं ठेवलेलं आहे। त्याचं कारण एकच आहे की संभाजीनगरांना पाणी मिळत नाही। एक सर्वसामान्य नागरिकाची इच्छा आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, मात्र हे पाणी सुद्धा हे सरकार देऊ शकत नाही। फक्त मोठ्या वंदना करणं, मोठ्या घोषणा करणं, आश्वासनाची खैरात करणं, पण प्रत्यक्षात मात्र नागरिकाच्या पदरी काही नाही। आजही पाहता संभाजीनगरचे हंडे सगळे रिकामे आहेत आणि या रिकामे हंडे घेऊन सुद्धा हंडा या सगळ्या संभाजीनगरच्या महिला संघटना करतात। एकच मागणी आहे, संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे। जे 12 आणि 13 दिवसाच्या अंतराने पाणी येतो, त्या पाण्याचा जो अंतर आहे, अंतर कमी करा, काहीही करा, पण संभाजीनगरच्या सगळ्या लोकांना, सर्वसामान्य जनतेला पाणी द्या, ही सगळ्यात महत्वाची भूमिका आणि मागणी घेऊन यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे। आपल्या या शहरामध्ये गेल्या 25 ते 30 वर्षापासून पाणी प्रश्न आहे। आज आपल्या या शहरामध्ये 10 दिवसाला, 15 दिवसाला, 17 दिवसाला हे जे पाणी मिळते आपल्याला आणि या शहराचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न मिटून नाही राहिला। आजच्या रोजी केंद्रामध्ये यांची सत्ता आहे, राज्यामध्ये यांची सत्ता आहे। यांची सत्ता असून विधानसभेच्या वेळेस सन्माननीय आदरणीय फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की आमची सत्ता आली तर आम्ही 3 महिन्यात हा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करू। ते खोटं बोलले अक्षरशः। त्यांना या आंदोलनाचं नाव ठेवलं। लबाडांनो, आता तरी जागे व्हा आणि या जनतेला पाणी द्या, ही आमची मागणी आहे। शिवाप्पा बेंद्रे,